वर्धा जिल्ह्यातील हजारो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून अक्षरशः वेठीस धरल्याचा गंभीर आरोप कामगार विभागावर होत आहे। नोंदणी, नूतनीकरण, शैक्षणिक, वैद्यकीय, गृहोपयोगी संच तसेच विविध कल्याणकारी अनुदानाचे अर्ज महिनोन्महिने प्रलंबित ठेवून गरीब कामगारांच्या हक्कांवर सरळ गदा आणण्यात आल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या संपूर्ण प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी प्रशासनाला आंदोलन करण्याची तंबी दिली आहे। वर्धा जिल्ह्यात मागील 1 वर्षापासून महाराष्ट्र इमारत इतर कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांची नोंदणीचे, नूतनीकरणाचे व विविध अनुदानाचे अर्ज मागील 1 वर्षापासून प्रलंबित आहे। 2 महिन्यापूर्वीपर्यंत वर्धा जिल्ह्यात व्यवस्थितरित्या अर्ज काढण्याची प्रक्रिया सुरू होती। मात्र अप्पर कामगार आयुक्त नागपूर किशोर दैफळकर यांनी जाणीवपूर्वक इच्छा कामगार अधिकाऱ्यांच्या, नोंदणी अधिकाऱ्यांच्या आयडिया काढून गोंदिया भंडाऱ्याच्या नोंदणी अधिकाऱ्यांना दिल्या आणि त्या दिल्या तेव्हापासून एकही अर्ज निघाला नाही। म्हणजे दैफळकर साहेबांनी कुठंतरी वर्धा जिल्ह्यातले अर्ज प्रलंबित राहावे हे जाणीवपूर्वक कट रचल्याचा माझा स्पष्ट आरोप आहे। येत्या 15 दिवसाच्या आत जर नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे अर्ज नियमानुसार निकाली न निघाल्यास आम्ही स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना व इतर सर्व संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा ठेवू आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू.